श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आयुष्य सुंदर बनवणारी काही रहस्य असतात, ती आपण ओळखली पाहिजे. समर्थ म्हणाले, कोणती रहस्य आहेत? आयुष्य सुंदर आपण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर जीवन उत्तम असं जगत आहोत, परंतु आपल्या आयुष्यात प्रत्येकाकडे काही ना काही गोष्टी असतात. एक तर पैसा असतो, दुसरं म्हणजे नाती असतात, तिसरं म्हणजे मान सन्मान. पण काही गोष्टी अशा असतात ना, ज्या कधी विसरायच्या नसतात, कारण ह्याच गोष्टी आपल्याला जीवनाचा पाया मजबूत ठेवत असतात. आता जर आपण आपल्या आयुष्यात पाहायला गेलो तर पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्यात पाहायला मिळतो, कोणाकडे कमी तर कोणाकडे जास्त. त्याचप्रमाणे नातीसुद्धा, कोणाची जास्त नाती पाहायला मिळतात नातेवाईक, तर कोणाची कमी. परंतु मान सन्मान त्याचाच होतो जो या संपूर्ण जगामध्ये उत्तमाचे कार्य करत असतो, त्याचाच मान सन्मान होतो. म्हणजे प्रत्येक वेळेला जर आपण पाहायला गेलो तर हाताची पाचही बोटं समान नाही आहेत, कुठे ना कुठे कमी पडतच असतं. मग समर्थ म्हणाले, आयुष्य सुंदर करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करतो, कोणत्या गोष्टी आहेत, काय रहस्य आहे? समर्थ म्हणाले, याच गोष्टी ज्या जीवनाचा पाया मजबूत ठेवत असतात. आपण घर बांधत असतो, घराचा पायाच जर मजबूत नसेल तर घर उत्तम राहील का? नाही ना. मग त्याचप्रमाणे वेळ प्रत्येकाची बदलते. वेळ कोणासाठी थांबत नाहीये. आपण काय विचार करतो, जर आपल्यामध्ये आपल्या आयुष्यात जर काही उलटं सुलटं घडलं की लगेच आपण नशिबाला दोष देतो की माझं नशीब उलटं फिरलं. काहीच उलटं फिरलं नाही. परिस्थिती कधी आपल्या बाजूने असते तर कधी विरुद्ध असते, लक्षात ठेवा. पण ज्या मनुष्य देहाला या गोष्टी लक्षात राहतात तो कधीही तुटत नाही. कितीही संकट येऊ दे आणि कितीही संकटे जरी आली तरी शांत राहणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या आयुष्यात धैर्याने उभं राहिलं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं खरं आयुष्य आतून मजबूत होत असतं आणि आयुष्य सुंदर घडत असतो, बरोबर की नाही? ज्या आयुष्यात आपण कधी विसरायच्या नाही आहेत, कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही आहे. घड्याळामध्ये बघा, तेच सेकंद काटे, तेच मिनिट काटे, तेच तास काटे फिरत असतात की नाही, बरोबर की नाही? परंतु वेळ बदलायला वेळ लागत नाही आहे. जर आपण चांगले कर्म करू तर त्याचं फळ मिळायला वेळ लागणार नाही आहे. समर्थ म्हणाले, आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. म्हणून जीवनात वेळ ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आज तुमच्याकडे सगळं काही जरी असलं तरी ते उद्या नष्ट होऊ शकतं, परंतु आत्ता जी वेळ चालू आहे ना, ती पुन्हा उद्या मिळणार नाही, सापडणार नाही, परत पुन्हा ती आपल्या आयुष्यात येणार नाही. आज आपल्या हातातून पैसा सगळा निघून गेला, उद्या परत शून्यातून विश्व निर्माण करू, परंतु गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. म्हणून कधीही गर्व करू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निराश होऊ नका. निराश होण्याचं कारण काय? आपल्याला जर काही मिळालं नाही तर निराश होतो, बरोबर की नाही? परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही का? राहते. आता जर बघा, दुःखाचे दिवस जर पाहायला मिळत असतील तर पुढे सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. आणि आता जर सुखाचे दिवस पाहायला मिळत असले तर पुन्हा पुढे दुःखाचे दिवस पाहायला मिळणार आहे. एक प्रकारे समतोल जीवन आहे. बघा, तराजू असतो बघा, वजन काटा, त्याप्रमाणे आपलं आयुष्य नक्कीच पाहायला मिळत असतं. ते सतत फिरत असतं. चांगला काळ आला की प्रत्यक्षात आपल्या देहाला सुद्धा नम्रपणा असणं फार गरजेचं आहे. आणि वाईट काळ आला की बघा, आपल्यामध्ये संयम असणं फार गरजेचं आहे. तिथे राग, क्रोध, मत्सर येताच कामा नये. कारण दोन्ही काळ आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतं. चांगलं काय, वाईट काय,
यामध्ये आपल्यामध्ये आयुष्यामध्ये काय शिकायचं आहे. वेळ वाईट असला तरी बघा तुम्हाला उत्तम प्रकारे कार्य करणं गरजेचं आहे आणि चांगला वेळ असला तरी चांगलं कार्य करणं गरजेचं आहे. म्हणून परिस्थिती काही असो, स्थिर राहा, लक्षात ठेवा. कारण वेळेसोबत आपण स्वतःला बदललं गेलं पाहिजे. कारण तुम्ही कोणाकडून जर डायरेक्ट काही घेत असाल, जर तुम्ही मेहनत करत नसाल, कष्टाचं कमवत नसाल आणि डायरेक्ट फळाची अपेक्षा करत असाल तर ते फळ गोड नाही लागत. परंतु मेहनतीचं कष्टाचं फळ बघा नेहमी उत्तम प्रकारे मिळत असतं आणि ते टिकत असतं. जगात एक गोष्ट नक्कीच बघा कधीही वाया जात नाही, ती म्हणजे तुमच्या मेहनतीची, तुमच्या खरी कष्टाची कमाई. केलेली मेहनत ही कधी वाया जात नाही. सुरुवातीला प्रयत्न बघा करत असताना काही त्रास येतात, अडचणी येतात, परंतु ती मेहनत करण्यासाठी, ते कष्ट करण्यासाठी आपला देह कधी कमी पडत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, म्हणून काम करताना घाई करू नका. अपयश आलं तरी यश प्राप्त होणारच आहे. कारण यशाच्या दारापर्यंत नेणारं पाऊल हे तुमचंच पहिलं असतं. जगात पैसा, ओळख कोणामुळे आहे? समर्थ म्हणाले, आपल्या देहामुळे. बरोबर की नाही? जर देह नसता तर किती पैसा, किती प्रॉपर्टी, कितीही ओळख कशी निर्माण झाली असती? नसती झाली ना. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असणं फार गरजेचं आहे. आपल्याला दिलेला हा जो नरदेह आहे हा पैशात न मोजता येण्यासारखा आहे. हा लाख मोलाचा देह आहे. बरोबर की नाही? म्हणून देवावर विश्वास ठेवा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणून विश्वास ठेवा. मेहनत नेहमी फळ देत असते, फक्त थोडं थांबावं लागतं. संयम बाळगणं फार गरजेचं आहे. आयुष्यात कधी कधी असं वाटतं की दिवस फार कठीण होत चाललेले आहेत, पण खरी ताकद तेव्हाच निर्माण होते ज्यावेळी कठीण काळ आपल्या समोर येतो. परंतु लोकांना फसवून आपण कधीही पुढे जाऊ नका. पुढे संकटच येईल. कारण सत्य बोलणं नेहमी सोपं नसतं, त्यासाठी धैर्य लागतं. खोटं बोलणं सहजपणे आपल्या मुखातून बोलून जातात. आपले शब्द बघा सरळपणे निघून जातात. परंतु खोटं बोलणारं यश हे तात्पुरतं असतं, लक्षात ठेवा. नेहमी सत्याचा विजय होत असतो. म्हणून माणूस कितीही जरी मोठा होत असला ना, सत्यापासून पळू शकत नाही. शेवटी सत्याचाच विजय होणार आहे. म्हणून सत्य कधी लपवू नका, समर्थ म्हणाले. आपल्या आयुष्यात मानवता, मनुष्य ही जात बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. बरोबर की नाही? कारण ज्याप्रमाणे या जगामध्ये सगळीकडे पैसा पाहायला मिळत जरी असला तरी आपल्या हातात तेवढा पैसा पाहायला मिळत नाही. आपल्याला खूप काही इच्छा असतात, आपल्याला खूप काही मागणी असते, परंतु त्याप्रमाणे आपल्याला सर्व काही मिळत नाही. का मिळतं? नाही. म्हणून समर्थ म्हणाले, या जगामध्ये प्रत्येक माणसाकडे तेवढा पैसा पुरेसा नाहीये. तो खऱ्या अर्थाने गरीबच आहे. पण आपण गरीब म्हणून जन्माला आलेलो नाहीये. तर खरी पुण्याई घेऊन बघा प्रत्यक्षात आपलं आयुष्य प्राप्त झालेलं आहे. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे आपलं आयुष्य मोठ्या कपड्यांनी किंवा पैशांनी नाही, तर खरंच आपल्या स्वभावातून आपलं आयुष्य खरा माणूस आपल्याला पाहायला मिळत असतो. म्हणून नेहमी नम्र राहा,
विनम्रतेने वाग आणि शक्य असेल तिथे दयाळूपणा दाखव. कारण खरी श्रीमंती हीच आहे जिथे तुम्ही माणुसकी म्हणून, मनुष्य म्हणून जग जिंकू शकता आणि लोकांच्या हृदयात तुम्ही जागा बनवू शकता. हीच तर खरी रहस्य आहे आणि हीच रहस्य आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत जपायचे आहेत. वाईट वेळ कायम राहत नाही आहे. जीवनात वाईट काळ आला की सगळं संपल्यासारखं वाटतं, पण खरं सांगायचं तर तोही काळ आपल्याला घडवण्यासाठीच येत असतो. म्हणून घडलं पाहिजे, बिघडता कामा नये. म्हणून मन शांत ठेवा आणि धैर्य ठेव. जय जय रघुवीर समर्थ.